2 तारखेला मुंबईचा गृहनिर्माण संबंधीचा धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे एका जाहीर सभेच्या माध्यमाने लोकांमध्ये त्याची घोषणा करणार। या संदर्भात काही धोरण ठरलेलं आहे? धोरण ठरलंय ना, ते धोरणच ते तिथे घोषित करणार। शेतकऱ्यांनी दराच्या आशेनं साठवून ठेवलेला कांदा सडल्यानंतर सरकार आता जागं झालंय। कारण कांदा निर्यातीवरती 5% अनुदानाची घोषणा नितीन गडकरी यांनी सरकारच्या वतीनं केली आहे। मात्र कांदा शिल्लक राहिलेला नाही आणि जो राहिलाय तो देखील सडलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे आता सडलेला कांदा निर्यात करायचा का, असा प्रश्न शेतकरी विचारतोय। शासनाने आता जो काही 1 तासापूर्वी एक्सपोर्टचा जो काही निर्णय घेतलेला एक्सपोर्टसाठी काय 5% अनुदानाचा, तो शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा नाहीये। कारण आज शेतकऱ्याकडे एक्सपोर्ट होण्याचा जो काही एकही कांदा शिल्लक राहिलेला नाही। 1.5 महिना मार्केटची कंडिशन बंद असल्या कारणाने शेतकऱ्यांचा सर्व कांदा सडून गेला। त्यामुळे शेतकऱ्यांना 100 रुपयाचं अनुदान देण्याऐवजी 500 रुपये अनुदान द्यावं किंवा हमीभाव हा शासनाने ठरवून द्यावा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। इतर राज्यांमध्ये 500 रुपये जर अनुदान शेतकऱ्यांना कांदा क्विंटलवर देऊ शकतं, तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? महाराष्ट्र सरकारमध्ये आज सर्वाधिक उत्पादन कांद्याचं होतं। महाराष्ट्र शासनाने 1 रुपया शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलंय। ती एक शेतकऱ्याची एक थट्टाच आहे। जवळजवळ कांदा बराचसा खराब झालेला आहे। इतर राज्यामध्ये 5 रुपये किलो अनुदान देतात, महाराष्ट्रात का बरं 1 रुपये किलो अनुदान? या कमीत कमी हमीभाव तरी शासनाने दिला पाहिजे ना, 1500-1600 रुपये तरी कमीत कमी। फार मोठा खर्च आहे कांदा उत्पादकाला, हे परवडत नाही। फार चेष्टा आहे शेतकऱ्याची, फार शेतकरी नाराज झालेले एकदम। पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या काही महिन्यात नाशकात गंगा आरती, सप्तशृंगी गडावरचा रोपवे आणि नाशिक फेस्टिव्हल यासारख्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र बरोबरच व्हिजिट नाशिक वर्ष म्हणून राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। काल नाशिक दौऱ्यावरती असताना ते बोलत होते। प्राण्यांच्या शर्यती लावण्यास बंदी असताना देखील नाशकात घोडा आणि बैलांच्या शर्यती लावल्या गेल्या। नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील मोहारीमध्ये या शर्यती खेळवण्यात आल्या। यावेळी 5 ते 10 हजार गावकरी उपस्थित होते। प्राण्यांच्या शर्यती लावल्यामुळे प्राणीमित्रांनी यावरती आक्षेप घेतला असून हा न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचं म्हटलंय। हिंगोलीतील 2 बड्या लाचखोर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आलंय। राहुल खांडेभराड आणि अजिंक्य पंडित अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत। राहुल खांडेभराड हा उपविभागीय अधिकारी तर अजिंक्य पंडित हा लिपिक पदावरती कार्यरत आहे। आरोपींनी लाचखोरी प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मदत करू असं आमिष दाखवलं। त्या बदल्यात 1 लाख रुपयांची मागणी केली। त्यापैकी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक अजिंक्य पंडितला अटक करण्यात आली आहे। तर उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड फरार आहे। कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे 5 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचं समोर येत आहे। मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या सुनंदा यादव यांचे तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिने मंदिरातून चोरीला गेलेत। तसंच चोरीच्या इतर 2 घटनांमध्ये सोनसाखळी, मोबाईल फोन आणि 2 पर्सही लांबवण्यात आल्यात। श्रावण महिना सुरू असल्यानं सध्या महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे।